नेक्स्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपण पाहणार आहोत 3 ची. ओके, सो याची कंडिशन काय आहे? सम ऑफ डिजिट्स ऑफ नंबर should be divisible by 3, then number is divisible by 3. तर आपण याला एक्सप्लेन करूया. याचा अर्थ काय? एक्सप्लेनेशनसाठी मी एक नंबर घेते. फर्स्ट नंबर घेतला, तो घेतला आहे 270. ओके, त्याने सांगितलंय सम ऑफ डिजिट्स ऑफ नंबर. आपला नंबर कोणता आहे? हा जो आहे पूर्ण तो आहे नंबर. ओके, आणि हे जे आहेत ना ते डिजिट्स आहेत, डिजिट्स, आणि हा पण डिजिट. ओके, सो आपण असं म्हणू शकतो या नंबरमध्ये 3 डिजिट्स आहेत. मग आपल्याला काय करायची? सम ऑफ डिजिट्स ऑफ नंबर्स. तर ह्या नंबरमध्ये जेवढे डिजिट्स आहेत त्याची आपल्याला सम करायची आहे. ओके, तो आपली सम ऑफ डिजिट काय येईल? फर्स्ट नंबर 2 प्लस 7 प्लस 0. ओके, किती आली आपली सम? 9. नंतर काय सांगितलंय? सम ऑफ डिजिट ऑफ नंबर शुड बी डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे ही जी सम आपल्याकडे आली आहे शुड बी डिव्हिजिबल बाय 3. मग करून पाहूया आहे का डिव्हिजिबल बाय 3. 3 3 जा 9, रिमाइंडर काय आलं? 0. याचाच अर्थ असं काय होतो की हा 270 जो नंबर आहे तो काय आहे? डिव्हिजिबल बाय 3 आहे. आता दुसरं एक्झाम्पल घेऊया. काय घेऊया आपण? 147. यामध्ये सम ऑफ डिजिट्स काय येईल? 1 प्लस 4 प्लस 7. किती आले? इक्वल्स टू 4 प्लस 1 5, 5 प्लस 7 12. ओके, चेक करूया. 12 हे डिव्हिजिबल बाय 3 आहे का? 12 डिवाइड बाय 3, 3 4 जा 12. म्हणजे कम्प्लिटली डिवाइड होत आहे, रिमाइंडर येत नाही. तर त्यामुळे 147 ला 3 ने डिवाइड होतं का? तर हो, होतं. आपण डिरेक्टली पण क्रॉस चेक करू शकतो. कसं? आपण आता इथे होतं म्हटलं आहे, बरोबर. तर आपण 147 ला डिवाइड बाय 3 करूया. 140 हे मी रिमूव्ह करते. 147 डिवाइड बाय 3. ओके, 3 4 जा 12, रिमेनिंग आलं 2. 7 डाऊनला गेलं. 3 9 जा 27. ओके, रिमाइंडर 0. याचा अर्थ काय?